नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण सर्वोच्च न्यायालयाची माहिती बघत होतो। यामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाची रचना, एकंदरीत कार्यपद्धती यावरती प्रकाश टाकलेला आहे। आज आपण न्यायालयाचे जे इतर घटक आहे किंवा इतर माहिती या संदर्भात माहिती बघणार आहोत। भारतात प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असावे अशी तरतूद घटनेच्या कलम नंबर 214 ते 231 मध्ये करण्यात आलेले आपल्याला दिसून येते। आज रोजी प्रत्येक राज्यासाठी किंवा 2 किंवा 3 राज्यासाठी अशी उच्च न्यायालय भारतामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे। ही संपूर्ण न्यायालये सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून काम करत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात। मग यामध्ये त्या न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती किंवा नेमणूक, कार्यक्षेत्र इत्यादीची माहिती या घटनेच्या कलमामध्ये देण्यात आलेली आपल्याला दिसून येते। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राज्यपालामार्फत राष्ट्रपतीच्या सल्ल्याने होईल। उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपतीला आवश्यक वाटतील तेवढे दुय्यम न्यायाधीश असतील। त्यांची पगार, भत्ते, सवलती यादीची व्यवस्था संचित निधीतून केली जाईल। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदभ्रष्ट करण्याचा अधिकार विधानसभांचा नसून संसदेलाच आहे। सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे उच्च न्यायालयाकडेही घटक राज्यातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे। त्याचप्रमाणे उच्च न्यायालयसुद्धा अभिलेख न्यायालय असल्याने त्यांचा अवमान करण्यास शिक्षा दिली जाते। उच्च न्यायालयाला सुद्धा प्रारंभीचे अपीलाचे अधिकार क्षेत्र आहेत। जसे आपण सर्वोच्च न्यायालयाला अधिकार भारतीय घटनेने दिलेले आहेत, तशा स्वरूपाचे अधिकार उच्च न्यायालयाला देखील अभिलेख न्यायालय आणि इतर स्वरूपाचे अधिकार, नागरिकांचे मूलभूत कर्तव्याचे अधिकार त्या ठिकाणी दिलेले आपल्याला दिसून येतात। उच्च न्यायालयाशिवाय इतर दुय्यम स्वरूपाचे न्यायालय देखील भारतामध्ये निर्माण करण्यात आलेले आहेत। या दुय्यम न्यायालय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात। यामध्ये दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि या जिल्ह्याच्या खालोखाल प्रत्येक तालुका स्तरावरती दिवाणी न्यायालय स्थापन केलेली आपल्याला दिसून येते। म्हणजेच एकंदरीत एक न्यायालयाची रचना बघत असताना आपल्याला एक ती पिरॅमिडसारखे त्या ठिकाणी देते। न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालय, त्यांच्यानंतर उच्च न्यायालय, प्रत्येक राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला उच्च न्यायालय स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात। याशिवाय त्यांचे अनेक ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। आपल्या मुंबई या महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय हे गोवा आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्यांमधून त्या ठिकाणी काम करते। आणि या खंडपीठाचे, या उच्च न्यायालयाचे औरंगाबाद, नागपूर यासारख्या ठिकाणी खंडपीठे देखील स्थापन केलेली आपल्याला दिसून येतात। म्हणजे उच्च न्यायालयाचं कामकाज त्या ठिकाणी सोपं व्हावे, सुरळीत व्हावे या दृष्टिकोनातून एक खंडपीठे त्या ठिकाणी निर्माण केलेली आपल्याला त्या दिसून येतात। आणि जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालय ही परस्पर एकमेकाला काम करत असतात। याशिवाय न्यायालयाअंतर्गत औद्योगिक न्यायालय, कुटुंब न्यायालय अशा स्वरूपाचे अनेक दुय्यम दर्जाचे न्यायालय देखील निर्माण झालेले आहेत। या सर्व न्यायालयामुळे न्यायालयाची दिशा असते ती वेगवान त्या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते। अशा स्वरूपामध्ये देशामध्ये न्यायालयीन रचना किंवा न्याय व्यवस्थेतील हे घटक अत्यंत महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। कलम नंबर 233 ते 237 नुसार अनेक दुय्यम तालुका न्यायालय, जिल्हा न्यायालय त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आणि या संपूर्ण जिल्ह्यातील किंवा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक ही राज्यपालामार्फत करण्यात येत असते। म्हणजे या ठिकाणी राष्ट्रपतीच त्या ठिकाणी नेमणूक करत असतो, पण राज्यपालाचे सल्ला त्या ठिकाणी घेण्यात येत असतो किंवा उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश यांचा सल्ला देखील राज्यपाल त्या ठिकाणी अंमलात आणत असतात। अशा स्वरूपामध्ये भारतामध्ये न्यायालयीन व्यवस्थेचे इतर घटक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। आणि मागाशी बघितल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालय सक्रियतेबरोबरच सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे। यामध्ये उच्च न्यायालय देखील अभिलेख न्यायालय म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना आपण
आपल्याला दिसून येते. मग या न्यायालयांना अभिलेख न्यायालय काय म्हणतात हे देखील आपणास बघणे या ठिकाणी क्रम प्राप्त करत असते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय लिखित स्वरूपाचे आणि अभिलिखित करून ठेवलेले असतात. ते सुरक्षित असतात. पुढे निर्णय देताना त्या निर्णयांचा उपयोग होत असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांना कायद्याप्रमाणे स्वरूप प्राप्त झाले असते. काही निर्णयांचे परिवर्तन कायद्यात होत असते. राज्यघटनेतील कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालयाचा अमल करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व कनिष्ठ न्यायालयांना बंधनकारक असतात. त्यांच्या निर्णयाविरुद्ध तक्रार करता येत नाही. न्यायालयाचा मान राखला जातो. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज कसे चालावे हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयाला बहाल करण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज आणि अंतिम निर्णय न्यायाधीशांच्या बहुमताने घेतले जातात. महत्त्वाच्या दूरगामी परिणाम घडवून आणणाऱ्या खटल्यांच्या वेळी 9 न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले जाते. इतर वेळी कमीत कमी 3 न्यायाधीशांसमोर कामकाज चालविले जाते. निकाल देताना न्यायाधीशांना वेगवेगळे मत भिन्न निकालपत्रिका देण्याचा अधिकार असतो. गोरखनाथ खटला, बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या वेळी चाललेला खटला, 24वी व 25वी घटना दुरुस्तीवर चाललेला खटला, असा अनेक प्रसंगी काही न्यायाधीशांची भिन्न निकालपत्रिका जोडली होती. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज मुक्त वातावरणात चालेल अशी तरतूद कलम 145(4) मध्ये करण्यात आलेले आहे. एका खटल्याच्या संदर्भात संसदेतील काही खासदार दिल्ली उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने लोकसभेच्या सभापतींना नोटीस पाठवून खुलासा मागितलेला होता. त्यावेळी श्री सोमनाथ चॅटर्जी सभापती होते. न्यायालयाच्या नोटिशीला उत्तर देणे संसद बांधील नाही असे त्यांनी कळविले. त्यावेळी संसद विरुद्ध न्यायालय अशी संघर्षाची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. घटनात्मक प्रक्रिया, कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस. भारतीय राज्यघटना विकसित आणि प्रगत आहे. आतापर्यंत गरजेनुसार त्यात परिवर्तन झाले असून बदलत्या समाजाचे प्रतिबिंब त्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न झाला. ताठरता आणि लवचिकता असे तिचे संमिश्र स्वरूप असल्यामुळे घटनेतील काही भाग संसदेत साध्या मतांनी वेळोवेळी बदलण्यात आला. काही विचारवंतांनी या भूमिकेलाच न्यायालयाची क्रियाशीलता म्हटले आहे. कायदा करून सहज बदलता येतो, तर काही भागात परिवर्तन करण्याची खास प्रक्रिया किंवा तरतूद सांगितलेली आहे, म्हणून तो ताठर झालेला आहे. काही असले तरी घटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता त्यात बदल करण्याचा संसदेला कलम 368 प्रमाणे अधिकार दिला आहे. संसद सार्वभौम आहे हे मान्य करूनही राज्यघटनेची चौकट त्यांना बदलता येणार नाही असे सर्वसाधारण घटनातज्ञांचे मत आहे. घटनादुरुस्तीची ही पद्धत कलम नंबर 368 मध्ये सांगितलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे घटनात्मक प्रक्रिया भारतामध्ये राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. या कायद्याप्रमाणे देशातील सर्व कारभार राज्यघटनेचे अनुसरून त्या ठिकाणी चाललेला असतो. परंतु काळानुरूप व्यक्ती बदलत असता समाज बदलतो, रीतिरिवाज समाजाच्या बदलत असतात. त्या काळानुरूप देखील या कायद्यामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार राज्यघटनेच्या 368 कलमानुसार देशाच्या संसदेला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. मग यामुळे संसद कायदा करूनसनी राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी बदल करत असते. परंतु बदल करत असताना एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घेण्याजोगी आहे, ती म्हणजे 368 प्रमाणे जरी कायदा घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला असला, म्हणजे संसद ही सार्वभौम जरी असली तरी देखील त्यावर काही बंधनं देखील काय राज्यघटनेने घातलेली आपल्याला दिसून येतात. त्या बंधनामध्ये म्हणजे राज्यघटनेची जी काही मूळ चौकट आहे त्यामध्ये तिला धक्का लागणार नाही, धक्का न लागता त्यामध्ये बदल करता येतील. म्हणजेच राज्यघटना ही अंतिम आहे. संसद ही सर्वोच्च आहे. संसदेमध्ये जनतेचं प्रतिबिंब उमटत असतं, तरी देखील राज्यघटनेच्या मूळ चौकटीला त्यामध्ये हात लागला जाणार नाही अशा प्रकारची दक्षता संसदेला त्या ठिकाणी पाळावी लागत असते. यामुळं या ठिकाणी घटनात्मक प्रक्रिया याच कारणामुळे काही ठिकाणी साध्या बहुमताने करण्याची पद्धत त्या ठिकाणी निवडत आहे.
काही ठिकाणी संमिश्र पद त्या ठिकाणी घटनात्मक तरतूद त्या ठिकाणी दिसून येते, काही मात्र अत्यंत कठोर स्वरूपाची त्या ठिकाणी घटनेमध्ये तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे अनेक प्रसंगी घटनेमध्ये बदल करण्यासाठी साध्या कर्म असेल तर साधे बहुमताने केल्या जाते, काही घटनेमध्ये संमिश्र किंवा अत्यंत ताठर स्वरूपाचे देखील बदल किंवा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये संसदेला राज्यघटनेमध्ये बदल करण्याच्या 3 पद्धती त्या ठिकाणी राज्यघटनेने सुचवलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली जी पद्धत आहे त्यामध्ये काही भागामध्ये साध्या मताने कायदा करून दुरुस्ती करता येते. मग यामध्ये नवीन राज्याची जी काही निर्मिती असेल, राज्यांच्या सीमा बदलणं असतील, राज्याच्या नावामध्ये परिवर्तन असेल, नागरिकत्व संदर्भातले कायदे असतील, मतदारसंघ बदलणे, संसदेच्या घनसंख्येमधील दुरुस्ती, सभासदांच्या खास अधिकाराची दुरुस्ती, त्यांचे पगार भत्ते, न्यायाधीशांच्या नेमणुका, कार्यालयीन भाषेबाबतचा निर्णय, राज्यातील वरिष्ठ सभागृहे निर्माण करणे किंवा रद्द करणे या बाबींचा समावेश साध्या बहुमताने तरतुदीमध्ये त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर दुसऱ्या स्वरूपात जो बदल आहे, राज्यघटनेतील काही भाग दोन्ही सभागृहाच्या म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेमध्ये 2/3 मताने मंजूर झाला पाहिजे, या उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांच्या बदल पाहिजे. म्हणजे जेव्हा राज्यघटना दुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहामध्ये मांडण्यात असतं तेव्हा सभागृहामध्ये जेवढे सदस्य उपस्थित असतात त्यांच्यामुळे 2/3 बहुमताने त्या ठिकाणी बदल त्या ठिकाणी झाला पाहिजे. अशा स्वरूपाचा बदल हा घटना दुरुस्तीची प्रक्रिया अत्यंत ताठर स्वरूपाची आहे असं त्या ठिकाणी दिसतो. यामध्ये प्रामुख्याने पहिल्या आणि तिसऱ्या भागातील विषय वगळून बाकीच्या विषयांचा समावेश होत असतो. मग यामध्ये कलम नंबर 4 राज्यांची मार्गदर्शक तत्त्वे असतील, नागरिकांची कर्तव्य असतील, यामध्ये त्यांचा सहभाग किंवा समावेश त्या ठिकाणी होत असतो. पहिलं आणि तिसरं जे राज्यघटनेचं जे प्रकरण आहे, पहिलं जे आहे राज्य म्हणजे संघ, यामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे, कारण भारत आणि भारताची व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे. तिसरं जे प्रकरण आहे नागरिकांच्या मूलभूत अधिकाराच्या संदर्भातलं त्या ठिकाणी आहे. नागरिकांच्या मूलभूत अधिकार देखील करणं हे अत्यंत अवघड त्या ठिकाणी प्रक्रिया केली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये तिसऱ्या स्वरूपाची जी की दुरुस्ती सुचवलेली आहे त्यामध्ये महत्त्वाचा भाग बदलण्यासाठी दोन्ही सभागृहातील निर्विवाद बहुमत उपस्थित राहून मतदान करणाऱ्या 2/3 मतांनी मंजूर झाली पाहिजे. शिवाय या दुरुस्तीमध्ये अर्ध्या घटक राज्यांची मान्यता देखील त्या ठिकाणी असावी लागते. अशा स्वरूपाचा बदल तिसऱ्या स्वरूपाची राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करताना आपल्याला करावी लागते. मग यामध्ये घटनेत परिवर्तन करताना अर्ध्या राज्यांची समिती आवश्यक ठरली आहे. त्यानुसार राष्ट्रपतींची स्वाक्षरी होईल आणि घटना दुरुस्ती अंमलात येईल. यामध्ये राष्ट्रपती निवडणूक असेल, केंद्रीय कार्यकारी अधिकार, राज्यांचे अधिकार, सर्वोच्च आणि उच्च न्यायालय संबंधीचे कायदे व अधिकार, केंद्र राज्यांच्या कायदेशीर संबंधातील कायदे, संसदेतील प्रतिनिधित्व, कलम 368 मधील तरतुदी यांचा समावेश होत असतो. ही पद्धत अत्यंत अवघड करण्यात आली. घटनेचे पावित्र्य राहावे आणि घटना दुरुस्तीचे अमर्याद अधिकार केव्हाही वापरले जाऊ नये यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरू शकते. संसदेच्या वृत्तीला ही पद्धत आळा घालू शकते. केंद्रात वेगवेगळ्या पक्षांची सरकारे सत्तेवर येऊ शकतात. आपापल्या मताप्रमाणे लहरीप्रमाणे त्या पक्षांनी स्वतःला अनुकूल परिवर्तन करू नये म्हणून ही ताठर प्रक्रिया घटनाकारांनी स्वीकारलेली आपल्याला आढळून येते. घटनेची मूळ चौकट बेसिक स्ट्रक्चर 1967 मध्ये पंजाब सरकार विरुद्ध गोलकनाथ यांच्या खटल्याच्या वेळी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने 368 प्रमाणे संसदेला घटना बदलण्याचा अधिकार असला तरी मूलभूत अधिकारात बदल करता येणार नाही असा निकाल दिला. तेव्हापासून संसदेचे सार्वभौमत्व, राज्यघटनेची मूलभूत चौकट, अधिकार यांच्या वादविवादाला तोड फुटलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर 1971 मध्ये संसदेने 24 आणि 25 घटना दुरुस्ती मंजूर केली. त्यानुसार मूलभूत चौकट असलेले प्रकरण 3 अधिकारांचे बदलण्याचा अधिकार संसदेला असतो हे निश्चित केले आणि घटनात्मक बदल करण्याच्या संसदेच्या अमर्याद अधिकारावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर
1973 सर्वोच्च न्यायालयाने वरील दोन्ही दृष्ट्या अवैध ठरविल्या, परंतु घटनेची मूलभूत चौकट संसदेला बदलता येणार नाही असा 7-6 मताने निकाल दिला. 42वी दुरुस्ती महत्त्वाची होती. त्यानुसार संसदेचे सार्वभौमत्व आणि त्यांनी कोणताही कायदा करण्याचा अधिकार मान्य करण्यात आला. परंतु पुढे 43 आणि 44व्या घटना दुरुस्तीनुसार न्यायालयांनी पुनर्विलोकनाचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार मान्य करण्यात आला. या सर्व चर्चेचे तात्पर्य असे की संसद सार्वभौम असून 368व्या कलमानुसार कोणतीही दुरुस्ती करण्याचा अधिकार तिला असतो, परंतु प्रजासत्ताक पद्धती, समाजवाद, मार्गदर्शक तत्त्वे, धर्मनिरपेक्षता, अधिकार यासंबंधीची मूळ चौकट बदलता येणार नाही, यावरही सर्वसाधारण एकमत झाले. म्हणजे यानुसार आपल्याला असं म्हणतं की घटनेची जी मूळ चौकट आहे यामध्ये संसद आणि राज्यघटना यांच्यामध्ये अनेकदा वादविवादाला तोंड फुटलेलं आपल्याला दिसून येते. यामध्ये 368व्या कलमानुसार जरी संसदेला हा अधिकार दिलेला असला तरी गोलकनाथ खटला आणि पंजाब राज्य असेल, यानंतर 42वी आणि 43वी राज्यघटना असेल किंवा 25वी आणि 26वी राज्यघटना असेल, या घटनात्मक तरतुदींचा जर अभ्यास केला तर आपल्या असं लक्षामध्ये येतं काही बाबतीमध्ये संसद ही सार्वभौम आहे. यामुळे संसदेला सर्व अधिकार मूलभूत चौकट बदलण्याचे देखील अधिकार त्या ठिकाणी मिळाले आहेत. परंतु बऱ्याचदा न्यायालयाने हस्तक्षेप करून संसदेच्या या अधिकारावर मर्यादा घालण्याचे काम त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येते. संसदेचं अंतिमतः सार्वभौमत्व मान्य केलेलं आहे आणि राज्यघटनेची मूळ चौकट जी आहे तिला देखील बाधा लागणार नाही अशा दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाने निर्णय त्या ठिकाणी बरेचदा दिलेले आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये भारताचे सर्वोच्च न्यायालयाबरोबर हे अभिलेख स्वरूपाचं न्यायालय आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाचे सर्व अधिकार लिखित स्वरूपात असतात, ते जतन करून ठेवावे लागतात आणि बऱ्याचदा भविष्य काळामध्ये एखादे निर्णय घेत असताना त्या निर्णयाला संदर्भ जुने निकाल त्या ठिकाणी द्यावे लागत असतात. बऱ्याचदा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं रूपांतर कायद्यामध्ये देखील होत असते. म्हणजे अभिलेख स्वरूपाचं हे न्यायालय आहे. परंतु 368 प्रमाणे जे राज्यघटनेमध्ये बदल सुचवण्याचा अधिकार संसदेला प्राप्त झालेला आहे, त्यामध्ये मात्र राज्यघटनेची जी मूळ चौकट आहे तिला कोणत्याही प्रकारची बाधा किंवा ठेच पोचणार नाही असं त्या ठिकाणी गृहीत धरून सर्वोच्च संसदेला अधिकार न्यायालयाने बहाल केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे न्यायालय सर्वोच्च न्यायालय अभिलेख स्वरूपाचं न्यायालय आहे. याचे अधिकार निर्णय सर्व जतन त्या ठिकाणी केले जात असतात. याशिवाय आपण न्यायालयाचे इतर जे घटक आहेत त्यांच्यावर देखील प्रकाश टाकलेला आहे. यामध्ये आपण आज या ठिकाणी थांबूया. नंतरच्या तासिकेमध्ये आपण न्यायालयीन सक्रियता किंवा जनहित याचिका या संदर्भामध्ये माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी आपण सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.